एक आई गेल्याचं दुःख काय असतं, आई गेल्याचं दुःख काय असतं नाही घडलेला प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. एकुलते एक मुलगी, तिचे आई वडील असा एक छोटासा परिवार राहत होता. मुलीला खूप शिकवायचं, तिला तिच्या पायावरती उभं करायचं, हे एकच उद्दिष्ट त्या मात्या पित्यांच्या डोळ्यासमोर होतं. नेहमीप्रमाणे मुलगी सकाळी लवकर उठली, डबा दप्तर बाटली सगळं काही आवरलं. आईनं मुलीच्या हाताला धरलं आणि तिला शाळेत सोडण्यासाठी गेली. मुलीला शाळेत सोडलं आणि घरी आली. घरी आल्याच्या नंतर दोघे पती पत्नी शेतात काम करण्यासाठी कष्ट करण्यासाठी गेले. दुपारची 12 वाजली, 12ची 1 झाली. ऊन वाढत 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 चाललेलं होतं. पत्नीनं पतीसमोर विचार मांडला, म्हटली, अहो तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, 2 घास तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. म्हटले ठीक आहे. अन्न घेतलं, ताटामध्ये वाढून घेतलं, मुखामध्ये घास घालणार तेवढ्यात पाला पाचोळ्यातून कुठून तरी एक सर्प आला आणि त्या मातेला सर्पदंश झाला. एक पती पाहतोय की आपली पत्नी, आपली अर्धांगिनी, जिनं आपल्या सुखामध्ये सुख मानलं, जिनं आपल्या दुःखामध्ये दुःख मानलं, अशी आपली आई त्या ठिकाणं आपली पत्नी, आपली अर्धांगिनी, एका लेकराची आई तिला सोडून जाती की काय मनामध्ये विचार आला. आजूबाजूच्या लोकांना बोलवण्यात आलं आणि दवाखान्यात नेण्यात आलं. परंतु दवाखान्यात नेईपर्यंत उशीर झाला आणि त्या मातेनं या जगाचा निरोप घेतला. बघता बघता पै पाहुणे, नातेवाईक, सगळे सोयरे, सर्व मंडळी त्या ठिकाणं जमले. सगळेजण आले. 5 वाजले. 5 वाजता शाळा सुटली. शाळा सुटल्याच्या नंतर मुलगी नेहमीप्रमाणे धावत पळत घरी आली. घरी येऊन पाहते तर काय, आपल्या घरासमोर एवढ्या गाड्या आहेत, आपल्या घरासमोर एवढी माणसं आहेत. नकळत विचार येऊन घे ना, आपलंच घर आहे ना. गर्दीतून रस्ता काढत काढत मुलगी पुढे गेली. आपलेच काका दिसत आहेत, आपलीच मावशी, आपलेच मामा, सगळे आपलेच पाहुणे दिसायला लागले. मुलगी सगळ्यांच्या पुढे गेली आणि सगळ्यांच्या पुढे जाऊन पाहते तर काय, सगळ्यांच्या मध्यभागी अग्रगण्य ठिकाणी ठेवलेल्या आईचा देह मुलीनं पाहिला. हातातली डबा दप्तर बाटली सगळं काही फेकून दिलं. आईच्या तोंडावरून हात फिरवते, आईला उठवण्याचा प्रयत्न करते. म्हणते, आई आई उठ ना ग, अगं आपले मामा आलेत, आपली मावशी आलीत, आपले काका आलेत, बघ ना ग, आई तू का झोपलेस, आई उठ ना ग. तोंडावरून हात फिरवते. म्हणते, वाटलंच तर तू मला 2 फटके मार, पण 2 शब्द माझ्यासोबत बोल ना ग आई. आईला उठवण्याचा प्रयत्न करते, परंतु तिची आई कधीच देवा घरी निघून गेली. मुलीला बाजूला घेण्यात आलं आणि बाजूला घेतल्याच्या नंतर अंत्यविधीचा कार्यक्रम झाला. आणि अंत्यविधीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर अगदी 4-5 दिवसानंतर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे श्रावणातला नागपंचमीचा सण होता. नागपंचमीच्या सणाला आजूबाजूच्या घरामधली लहान लहान मुलं होती ना, ती लहान लहान मुलं झोका खेळत होती, पण ही मुलगी झोका खेळत नव्हती. आजूबाजूच्या घरामधली लहान लहान मुलं पतंग उडवत होती, पण ही मुलगी पतंग उडवत नव्हती. आजूबाजूच्या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला होता, पण या घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक करणारी आई नव्हती. घरातून बाहेर आली. अंगणामध्ये मोठासा दगड पडलेला होता. ती मुलगी त्या दगडावरती जाऊन त्या ठिकाणी बसते आणि एकटक आकाशाकडे पाहते. कारण तिला सांगितलं होतं की बाळा, तुझी आई ही देवा घरी गेली, देव म्हणे वरती राहतो. एकटक आकाशाकडे पाहते आणि आईच्या येण्याची वाट पाहते. पोटामध्ये अन्न पाण्याचा कण नाही. त्या ठिकाणं मुलगी आकाशाकडे बघत राहते. दुपारची 2 वाजलेले, कडाक्याचं ऊन आहे, परंतु मुलगी त्या ठिकाणं आईच्या येण्याची वाट पाहते. आणि त्या आकाशाकडे पाहत असताना त्या मुलीच्या मनामध्ये असा विचार आला की हा गगनाला भिडायला चाललेला पतंग आहे ना, या पतंगाला जर मी माझ्या आईला येण्यासाठी पत्र पाठवलं ना, तर माझी आई दुसऱ्या कोणासाठी जरी नाही आली ना, तर माझी आई मला भेटण्यासाठी नक्की येईल. त्या पतंगाकडे पाहते आणि त्या पतंगाकडे पाहून मनातील विचार व्यक्त करते की पतंगा रे पतंगा, उडू नको थांबना, आई माझी देवा घरी, निरोप तिला सांगना. निरोप आईच्या येण्याची वाट पाहते. ज्याच्या जीवनामधली आई निघून गेली, आज खऱ्या अर्थानं दुःख त्यालाय. महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. असं म्हणतात की त्या ठिकाणं वडिलांचं
हे त्या ठिकाणी मुलीवरती जास्त प्रेम असतं आणि आईचं हे मुलावरती जास्त प्रेम असतं. पण आईचं त्या ठिकाणं मुलीवरती सुद्धा तेवढंच प्रेम आणि मुलावरती सुद्धा तेवढंच प्रेम. महिला मंडळ उपस्थित आहेत. कधी त्या माहेरामध्ये गेल्या आणि माहेरामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही अंगणामध्ये उभं राहता, दारामध्ये उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही सगळ्यात अगोदर हाक कोणाला मारता? जन्मदात्या आईला मारता, आईला. पहा, त्या ठिकाणी जीवनामध्ये काही जरी नाही करता आलं तरी चालेल, परंतु जीवनामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा